खरसुंडी देवस्थान ट्रस्ट गैरव्यवहार प्रकरणी तक्रार, विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी. सांगली जिल्ह्यातील श्री नाथ देवस्थान ट्रस्ट खरसुंडी येथील कारभारात गंभीर आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता झाल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा अध्यक्ष व जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेंद्र साधू खरात यांनी धर्मादाय आयुक्तांकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार ट्रस्टकडून 2012 ते 2017 या कालावधीतील लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात आलेले नाहीयेत. तसेच 2008 पासून प्राप्त झालेल्या देणग्या, सोने चांदी यांची नोंद ठेवलेली नाही व उत्पन्न खर्चाचा ताळमेळ लागत नाहीये. मंदिरातील सुमारे 25 किलो चांदी बेकायदेशीररित्या खाजगी व्यक्तीकडे सुपूर्द केल्याचाही आरोप करण्यात आलाय. याशिवाय धर्मादाय विभागातील अधिकाऱ्यांवर संगनमत, कर्तव्यात कसूर व तक्रार देताना जातीवाचक वागणूक दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून विश्वस्त मंडळ बरखास्त करावे, प्रशासक नेमावा, ट्रस्टची बँक खाती सील करावीत व संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान 7 मे 2026 पूर्वी कारवाई न झाल्यास 15 मे पासून धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन तसेच खरसुंडी इथं निषेध पदयात्रा व धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय. संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्या आणि जाहिरातींसाठी यूट्यूबवर शिवकाळ न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. शिवकाळ न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे.